गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं काल रात्री दुःखद निधन झालं। मनोहर पर्रीकरांची जी राजकीय कारकीर्द आहे त्यामध्ये भारताचे संरक्षण मंत्री म्हणून त्यांची कामगिरी खूप मोलाची आहे। त्यांच्या काळात झालेला जो सर्जिकल स्ट्राईक होता तो देखील मोठा चर्चेत होता आणि त्याच सर्जिकल स्ट्राईकवर उरी द सर्जिकल स्ट्राईक या नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्याच चित्रपटामध्ये जो मनोहर पर्रीकरांची भूमिका करणारे योगेश सोमण सध्या माझ्यासोबत आहेत। योगेशजी, कालची जी बातमी पाहता अतिशय दुःखद अशी जी घटना आहे, तुम्ही त्या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे, पर्रीकरांबद्दल काय सांगाल? मी काल ही बातमी कळल्या माझी एक पोस्टही शूट केली आणि वेगवेगळ्या समाज माध्यमांवरती पोस्ट केलेली होती। त्यातही मी असं म्हणलेलं होतं की चेहऱ्यामधल्या थोड्याशा साम्यामुळे मला जी ही अंशतः सगळ्यांमध्ये ओळख मिळाली मनोहरभाई पर्रीकरांची, मी यासाठी मला स्वतःला भाग्यवानही समजतो आणि मला प्राऊड फील पण होतं। एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व होतं। मी त्यांना खूप वर्षांपूर्वी, म्हणजे त्यांची जेव्हा पहिली टर्म होती मुख्यमंत्रीपदाची गोव्याच्या, त्यावेळेला आमच्या कलाकारांची टीम एक गोवा कला अकादमीमध्ये सादरीकरणासाठी गेलेली होती आणि त्यांच्याबरोबर त्यांची भेट ठरलेली होती। एक 20-25 मिनटाचीच भेट होती। बाकी पर्रीकरांना जे बघितलं ते यूट्यूबच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्रातल्या बातम्यांमधून असंच बघितलेलं होतं, पण ती 20-25 मिनटाची भेट मात्र माझ्यासाठी अविस्मरणीय होती की एखादा माणूस किती साधा असू शकतो। एवढ्या मोठ्या पदावर असूनसुद्धा तो अगदी आमच्यासारख्या, तेव्हा तर आम्ही नवोदित कलाकार होतो, हौशी कलाकार, प्रायोगिक रंगभूमीवरचं काही काम करायला म्हणून गेलेलो होतो। तसं प्रसिद्धीचं वलय कुठलंही नव्हतं तेव्हा, पण तरीही तो आमच्याशी ज्या साधेपणाने आणि ज्या मैत्रीपूर्ण भावनेने त्यावेळेला बोलत होता, आमच्याबद्दल जाणून घेत होता। त्याने आमच्या ग्रुपबद्दल विचारून घेतलं, त्यांनी आमच्या मुलांची कोणाकोणाची कशी शिक्षणं आहेत, काय काय चालू आहे, इतकी सखोल चौकशी आणि इतका इंटरेस्ट घेऊन केलं। म्हणजे ज्याला आपण म्हणतो की खूप सहजरित्या कनेक्ट होणं ज्याला म्हणतो, ते मनोहर पर्रीकरांनी खूप चांगल्या पद्धतीने साधलेलं होतं। भूमिका करण्यामागच्या माझ्या कष्टांपेक्षाही माझ्या चेहऱ्यातलं आणि त्यांच्या चेहऱ्यातलं साम्य हा भाग जवळजवळ 75 ते 80% होता। आणि दुसरा भाग ज्या पद्धतीने दिग्दर्शकांनी मला ब्रीफिंग केलेलं होतं की आपल्याला वेगळं काही करायचं नाही आहे, त्या संबंध प्लॅनिंगमध्ये आणि याच्यामध्ये ॲज अ डिफेन्स मिनिस्टर म्हणून ते एक मूक आणि महत्त्वाचे साक्षीदार म्हणून आहेत आणि आपल्याला तसंच वावरायचं आहे। त्यामुळे आणि बाकी जे काय काम करायचं असतं ते माझ्या माते रंगभूषाकार विक्रमजी गायकवाड आणि वेशभूषा ज्यांनी केलेली होती त्यांनी केलेलं होतं। ज्या माणसाची भूमिका आपण साकारली तोच माणूस या जगातून निघून गेलेला आहे, काय सांगाल? म्हणजे एका अर्थी आपल्याला गेल्या 3-4 महिन्यापासून हे माहिती होतं की ते खूप गंभीर आजाराशी लढत आहेत आणि कधीतरी ही बातमी आपल्या कानावर येऊन आदळणार आहे, पण त्या माणसाचं व्यक्तिमत्वच असं होतं की ती माहीत असलेली बातमी आदळल्यानंतरसुद्धा एक आकस्मिक घटना घडल्यासारखा दुःख आणि यातना प्रत्येकालाच झाल्या। माझीच अशी भावना नाही आहे, ही सगळ्यांचीच भावना आहे, कारण इतकं सच्च आणि इतकं साधं व्यक्तिमत्व राजकारणात विरळा बघायला मिळतं, जे की मनोहर पर्रीकरांचं होतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की ज्यावेळेला ते अमेरिकेतून उपचार घेऊन भारतामध्ये आले आणि असं वाटलं की आता मुख्यमंत्रीपद काढून घ्यावं किंवा बदलावं, त्यांना विश्रांतीसाठी वेळ द्यावा वगैरे, तर त्यावेळेला त्यांनी जे स्टेटमेंट दिलं आणि हे केलं की मी माझ्या श्वासातल्या शेवटच्या श्वासापर्यंत या देशाची आणि गोव्याची सेवा करत राहीन, आणि ते त्या शब्दाला जागले। त्यांनी अगदी शेवटपर्यंत आमच्या उरीच्या याच्यामध्ये की तो जोश त्यांनी देशप्रेमाचा आणि गोव्यातल्या नागरिकांसाठी काम करण्याचा त्यांनी दाखवला आणि ते काम करत राहिले। धन्यवाद जी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट आर्यसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई।